इन्फॉर्मली जास्त सगळं बोलत आहोत, त्याच्यामुळे श्रीदेवी मॅडमनी जे मांडलं, मला असं वाटतं की फिल्मच्या तुलनेमध्ये प्रिंट मीडिया, न्यूज मीडियामधला महिलांचा भूमिका, महिलांचं स्थान, महिलांची संख्या ही बरीच बेटर आहे फिल्मच्या तुलनेमध्ये, कदाचित एंटरटेनमेंटच्या तुलनेमध्ये, वास्तववादी माध्यम असल्यामुळे. आता जी काय आहे त्याच्याबद्दलचा गेले 21 वर्षातला बर्दापूरकर सर ह्या ठिकाणी बसलेले आहेत. खूप मोठा पट आपल्या सर्वांना फुलगुरू सर आहेत, कदम सर आहेत. आता ह्या ठिकाणी या हॉलमध्ये देशपांडे मॅडम म्हणतील ह्या कॉलेजमध्ये मला ज्याच्यासाठी बोलवतात 34 मुली आहेत आणि 54 पुरुष आहेत, म्हणजे किती टक्के झाले? बाहेर लोकसंख्येमध्ये महिला किती आहेत? ह्या हॉलमध्ये आहेत का? नाही. मग त्या माध्यमांमध्ये असतील का? नाही. आज दर्पण दिन आहे, हाच दर्पण आहे. आपण म्हणतो की माध्यमही समाजाचं प्रतिनिधित्व आहे. समाजामध्ये जे आहे तेच माध्यमांमध्ये आहे. MGM सारख्या संस्थांचं तर खूप मला कौतुक वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येने आपल्याला मुली दिसतात. आज गेले 10-15 वर्ष आम्ही कव्हर करतो तेव्हा बघतो नाशिकला आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जे पदवीदान सोहळे दरवर्षी कव्हर करत असतो तेव्हा खूप आनंद असं वाटतो की पहिल्या 10 मध्ये सगळ्या मुली. एक बातमी आम्ही द्यायच्या आधी त्याची हेडलाईन पण तुमची सगळ्यांची पाठ झाली आहे. जून मध्ये ती बातमी येते, सांगा जून जुलैला कुठली? यंदाही मुलींनी मारली बाजी. 10वीच्या परीक्षेत मुलींची बाजी, 12वीच्या परीक्षेत मुलींची बाजी. अहो या बाजी मारणाऱ्याचा आता कुठे? हा प्रश्न मुलींनी नाही ह्याचं उत्तर द्यायचंय, ह्याचं उत्तर समाजाने द्यायचंय. आणि हेच मला असं वाटतं की पत्रकारिता की जी समाजाचा आरसा आहे, समाजामध्ये जो टक्का कमी आहे तोच टक्का माध्यमांमध्ये सुद्धा कमी आहे. आणि जसं आता मॅडमने सांगितलं, माध्यमांमधली ती आपण 2 पातळ्यांवरती तिचा विचार करू. एक म्हणजे कॉन्टेंट, टीव्ही चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल किंवा वर्तमानपत्र असेल, त्याच्यामध्ये बायका, त्याच्यातलं बायकांचं प्रतिनिधित्व आणि त्याच्या मेकिंग मधलं, ह्या 2 पातळीवरती आपण याचा विचार करू शकतो. मला असं वाटतं सर्वात पहिलं, आजही बातम्यांमधली बाई ही फक्त 2दाच दिसते. एक तर ती चंद्रावर गेली तर, नाहीतर तिच्यावर बलात्कार झाला तर. मध्ये कुठे बायकाच नाहीत का हो? किंवा मध्ये बायकांचा काही विश्वास नाहीये का? की 2 एक्स्ट्रीम टोक जर का समाजातला एवढा मोठा चंक आज अनकवर्ड आहे, अंडर कवर्ड आहे, तर आपण पूर्ण कव्हरच नाही केलेलं आहे, वार्तांकनच आपलं नाहीये. आणि ह्याला आपणच सगळे जबाबदार आहोत. नरेंद्रनी सांगितल्याप्रमाणे मी माझ्याच अनुभवापासून सुरुवात करते. मालेगावची बॉम्बस्फोट झाले, नेहमीप्रमाणे आम्ही कव्हर केले. मी लोकसत्ताला होते. पहिल्यांदा पहिल्या दिवशी सगळी गडबड तीच, इतके मेले, इतके जखमी. दुसऱ्या दिवशी नेत्यांचे दौरे, तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणा आली, ते सगळं. 5व्या दिवशी परत आलो आणि मला रात्री एकदम लक्षात आलं की अरे आपण बोलतो एवढं सगळं, मी एका बाईशी बोलले नव्हते. 5 दिवसातल्या पूर्ण रिपोर्टिंग मध्ये एका सुद्धा बाईशी मी बोलले नाही. आणि मी स्वतःला सेन्सिटिव्ह पत्रकार म्हणते. केतकर सरांना मी फोन केला, मला परत जायचं मालेगावमध्ये आणि मी फक्त बायकांशी बोलणार आहे. त्यांनी अर्थातच परवानगी दिली. मी तिथे गेले. जितके लोक मेलेले होते बॉम्बस्फोटामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या बायका, जो स्ट्रगल करत होता, ज्या बाईनी त्या गल्लीच्या सुद्धा ती कधी बाहेर आली नव्हती. हॉस्पिटलमध्ये जितके जखमी होते त्यांची सेवा करणाऱ्या सगळ्या बायका होत्या. त्या काय स्ट्रगल करत होत्या. कर्फ्यू चालू होता, त्या कर्फ्यू मध्ये घरातल्या दुधापासून आजारपणांपर्यंत सगळ्या बायका होत्या. त्या बायकांचं विश्व कुठेच बातम्यांमध्ये आलं नव्हतं. आणि ते बायकांचं विश्व म्हणून नाही, समाजाचा विश्व म्हणून. आणि म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत महिलांचा टक्काच वाढत नाही तोपर्यंत आशय सुद्धा बदलणार नाही. आणि म्हणून बातम्यांमधलं पत्रकारितेतले महिलांचा टक्का वाढणं ही आता पर्सनल किंवा सोशल इश्यू नाही आहे. What it is considered, why there is less number of women in journalism, it is their personal problem or it is social problem. I would say this is political problem.
You don't consider half portion of the society to be represent in this important discourse. जोपर्यंत महिलांची संख्याच वाढत नाही तोपर्यंत हा फरकच पडणार नाही. ही पहिली गोष्ट मला असं वाटते. 20 वर्षापूर्वी सर जेव्हा एखाद्या गावात जात होतो कुठली बातमी कव्हर करायला, चित्र डोळ्यासमोर घ्या बरं का. मारुतीचं मंदिर आहे, पार आहे, त्या पारावर सगळे टोपी घालून बसलेले आहेत, पांढऱ्या टोप्या, स्वच्छ शुभ्र कपडे, पत्ते खेळतायत, चॅनलची गाडी आली, लगेच सगळे घोळका करतात. मॅडम 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 IBN आम्हाला बोलायचंय बोलतात. काय जो काय प्रश्न आपण जी बातमी कव्हर करायला गेलो होतो ती बातमी कव्हर होते पूर्ण. प्रशांत सांगू शकेल अनुभव. आणि मग आपण त्यांना विचारतो की हा मॅडम सर तुमचं नाव काय. मग सर बाईट देतात, असं असं आमच्या गावाचा हा प्रश्न तो प्रश्न. परत सर तुमचं नाव काय, पद काय. मग सर हळूच बोलतात उपसरपंच. मग माझी पेटे म्हणे मग सरपंच कोण आहेत, बाईंना बोलवा. मग कुठेतरी कणिक कालवत असलेली ती बिचारी हाताची कणिक पुसत पदर सावरत येते घाबरत. मग प्रश्न विचारल्यावरती पत्रकारांनी नवऱ्याकडे बघते, इकडे बघते, तिकडे बघते. ही परिस्थिती 20 वर्षापूर्वी होती. आज आपण बोलतो झेरॉक्स नगरसेविका नाशिकमध्ये म्हटलं जातं की ज्या महिला आल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचा कारभार पुरुष करतात म्हणून आपण त्यांना हसतो. पण काय फरक पडलेला आहे. आज चॅनलची गाडी गेली, 20 वर्षानंतर सेम चित्र. त्या टोप्यांच्या जागी आता जीन्स आल्यात आणि त्या पत्त्यांच्या जागी मोबाईल आले. बाकी काहीच बदललं नाही गावामध्ये. पण जेव्हा तुम्ही पूर्ण कव्हर करता तेव्हा मस्त पिनअप केलेली एखादी बारीकशी बाई हातात एखादी पुळकंडी घेऊन येते कुठेतरी मागून नंतर आणि सांगते मॅडम मी सरपंच आहे, मला बोलायचंय. हा 20 वर्षामध्ये फरक पडलेला आहे. तिला प्रश्न विचारला, तिच्याकडे पण उत्तर नसतात, पण ती ग्रामसेवकाकडे बघते त्या प्रश्नाचं उत्तर सांग काय म्हणून. पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिला आल्यानंतर जो फरक पडलेला आहे तोच फरक माध्यमांमध्ये महिलांचा टक्का वाढल्यानंतर 100% पडणार आहे. पण तो पडण्यासाठी खूप मोठी आव्हानं आपल्याला पार पाडावी लागणार आहेत असं मला वाटतं. विशेषतः हा सगळ्याच क्षेत्रामध्ये लागू आहे आणि पत्रकारितेला जास्त लागू ह्यासाठी आहे कारण का हे 24/7 असं जग आहे. शेरिल सँडबर्ग ह्या CEO आहेत फेसबुकच्या आणि लीन इन नावाची मुवमेंट त्या चालवतात पूर्ण जगभर. लीन इन संघर्ष असा आहे मित्रांनो की जेव्हा ऍक्च्युली सर आम्हाला आर्किटेक्टच्या एका कार्यक्रमाला मी गेले होते, तिथे पण हाच विषय निघाला की पहिल्या 10 येणाऱ्या सगळ्या मुलीच आहेत गोल्ड मेडल मिळणाऱ्या. मग त्या सगळ्या जातात कुठे. मग त्या म्हणाल्या की काय मॅडम जेव्हा आमचे मित्र इतरांची घरं बांधत असतात तेव्हा आम्ही आमचंच घर बांधत असतो. हे सगळीकडेच आहे ना की जी उमेदीची वर्ष आहेत ना ती करिअर आणि कुटुंब ह्या दोन्हीसाठी तीच द्यावी लागतात. 25 ते 45 बरोबर. तर एक पिढी किंवा एक चंक निघून गेला जेव्हा तुम्ही मुलींच्या पुढे असा ऑप्शन दिला होता आयदर ऑर, तू कुटुंब निवड किंवा तू करिअर निवड. पण हे काय उत्तर नव्हतं बरोबर ना. असं आपण पुरुषांना सांगतो का की तू एक तर लग्न कर किंवा तू नोकरी कर. आता खूप मोठा मास आम्हाला लग्न पण करायचं आहे, आम्हाला कुटुंब पण हवंय आणि आम्हाला करिअर पण करायचंय. मग याचं उत्तर समाजाकडे काय, याचा विचार समाजाने केला पाहिजे. त्या शेरिल सँडबर्ग यांनी जगभरात जो अभ्यास केला त्याच्यामध्ये असं दिसतंय की करिअरमध्ये मुली येतात मोठ्या संख्येनं, सिद्ध करून दाखवतात, अकॅडमिकली सिद्ध करून दाखवलं. पुढे बरोबर पुल इन आणि पुश आउट हे 2 फॅक्टर आहेत. पुल इन कुठला तर तुमचं लग्न, तुमचं गरोदरपण, मुलांचं संगोपन, बाळंतपण आणि घरातल्या ज्येष्ठांची काळजी. या 5 अशा जबाबदाऱ्या आहेत की वय वर्ष 25 ते 45 त्याच वेळेस त्या तुम्हाला कुटुंबामध्ये खेचतात महिलांना. आणि पुश आउट आणि त्याच वेळेस वर्कफोर्स मधून सुद्धा केन प्रकारेनं तुम्हाला बाहेर ढकललं जातं. आणि मग ह्या 2 मध्ये टिकून राहणं याच्यामध्ये होणारा संघर्ष एवढा मोठा आहे. आणि त्या संघर्ष एका आतमध्ये घुसणं, टिकून राहणं, पुढे जाणं, ती विचारी थकून जाते. तर ही सगळी पूरक व्यवस्था आपल्याला कशी निर्माण करता येईल याचा 2 पातळ्यांवरती नरेंद्र मला वाटतं विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. पहिला आहे तो पॉलिसीच्या लेवलला. विमेन सेंटर्ड जेंडर सेन्सिटिव्ह वर्क प्लेस आपण इतकं सगळं बोलतोय. मला सांगा कामगार कायदा केव्हाच झाला ना. जिथे 20 कर्मचारी आहेत तिथे पाळणाघर कंपल्सरी आहे. किती ठिकाणी पाळणाघर आहेत, नाहीच आहेत.
छोटीशी गोष्ट असते की जिथे कुठे पाळणाघर ज्यांनी केलेले आहे तिथे महिलांची संख्या 100% वाढणार आहे. त्यामुळे विमेन सेंटर्ड वर्क प्लेस जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत महिलांचं टिकून राहण्याचं प्रमाण बदलणार नाही. आणि नंबर 2, माइंडसेट. ॲज यू सेड, इन जर्नलिझम हू हॅड डिसाइडेड हार्ड न्यूज अँड सॉफ्ट न्यूज? कोणी ठरवलं? ही म्हणजे सॉफ्ट न्यूज, सामाजिक सांस्कृतिक बातम्या बायकांनी करायच्या, म्हणजे त्या सॉफ्ट न्यूज बायका करतात, त्या सॉफ्ट न्यूज बायकांनी करायच्या. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? कोणी ठरवलं ना, माझं म्हणणं आहे. आणि क्राईम, कोर्ट, पॉलिटिक्स पुरुष करणार आणि ते हार्ड न्यूज. म्हणजे हा माइंडसेटच बदलायला पाहिजे हो. की 1965 मध्ये 65ची गोष्ट आहे. एका मुलीला एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये नोकरी दिली. नोकरी देताना तिला सांगितलं, आम्ही तुला घेतोय, असाइनमेंट काय पहिली, फुलांचं प्रदर्शन कव्हर करायला. ठीक आहे. बिचारी एंट्री केली तिने. एंट्री महत्वाची आहे ना, आपल्याला काय भांडायचं नाही, एंट्री करायची. एंट्री केली, फुलांची प्रदर्शनं कव्हर करते. मग आलं युद्ध. मग ह्यानी म्हटलं की मला युद्ध कव्हर करायला पाठवा. अशक्यच होतं. बाईंना काय युद्ध कव्हर करायला पाठवलं नाही. बाईंनी टाकली सुट्टी आणि बाई गेल्या युद्ध कव्हर करायला. त्यांनी फोटो काढले, बातमी केली, बातमी पाठवली. बातमी लागली का? लागणं ते शक्यच नव्हतं. त्या बाईंचं नाव प्रभा दत्त. बरखा दत्तची आईची ही कहाणी. आज 1965 पासून 2025 मध्ये आपण प्रवेश करतोय. काय फरक पडलाय? माझं असं म्हणणं आहे की तिथे फटी आहेत. फुलांचं प्रदर्शन कव्हर करायला मला पाठवलं ना, तर मी बघेन की ह्या प्रदर्शनाचं टेंडर कोणाला मिळालंय. हे टेंडर मिळताना काय निविदा प्रक्रिया राबवली गेली होती का? ते कुठल्या राजकीय नेत्याच्या जवळचं आहे? त्यामुळे मिळालेल्या संधीचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल हे मुलींनी जोपर्यंत स्वतःला त्याच्यासाठी तयार करायला पाहिजे. ते कौशल्य आहे, कठीण काहीच नाही हो. ते फक्त आपल्याला थोडंसं शिकणं आहे. तर हे जोपर्यंत इन्स्टिट्यूशन्स त्यासाठी पूरक बनवत नाहीयेत, इन्स्टिट्यूशन पूरक बनवणं हे माझं सर्कल ऑफ कन्सर्न आहे. सर, समाज बदलला पाहिजे याची मला चिंता वाटते, पण मी बदलू शकते का? नाही. मी मला स्वतःला बदलू शकते. त्यामुळे पत्रकारितेमध्ये ज्या मुली येतात किंवा महिला आहेत ना, तर दोन्ही बाजूने प्रॉब्लेम आहेत. एकतर संस्था त्यांच्याकडनं अशा अपेक्षा करतात की बघा कसं बायका एकदम चांगलं शुद्ध लेखन असतं त्यांचं, त्यामुळे जास्त सगळं असं मान मोडून रात्रंदिवस पुरुष रिपोर्टरने आणलेल्या बातम्या सुधारण्याचं काम बायका खूप भारी करतात. हा, क्रेडिट बायलांचं काही तिला पडलेलं नसते. तिला असं वाटतं की बरं आहे ना, आपलं सावलीतलं काम आहे, डेस्क आवडतो. हे सगळं आपणच विचार केला पाहिजे की डेस्क हे माझं कम्फर्ट झोन आहे का नाही. का मी म्हणजे जेव्हापासून जर्नलिझमला मुली येतात, सगळ्याच आपण घरातल्या मुलींना इकॉनॉमिक इंडिपेंडन्स शिकवतो आज. हा, इमोशनल इंडिपेंडन्स, सायकोलॉजिकल इंडिपेंडन्स, हा फिजिकल इंडिपेंडन्स हा आपण शिकवणार की नाही? आज जर का 18 तास काम करायचं, बाई तुला उभं राहायची ताकद पाहिजे ना तुझ्यामध्ये. कोण काय बोलला तर लगेच रडली तर कसं काय होणार? हे सगळे इश्यू आहेत. टोमणे डावणे बोलतील काय, हे हा सगळा ट्रेनिंगचा भाग आहे मला वाटतं. आणि हे ट्रेनिंग आपल्याला केलं पाहिजे, कुटुंबाने केलं पाहिजे. नाहीतर बायकांचा संघर्ष जर का कुटुंबामध्ये गेला ना, अर्धी एनर्जी तिची कुटुंबामध्ये जर का खर्च होत असेल तर ती बाहेर काय लढणार? त्यामुळे हा अनेक बहुआयामी, जसं त्या म्हणतात की मल्टी लेअर मल्टी फॅसेट असा इश्यू आहे. आणि हे समाजाचीच जबाबदारी आहे माझं म्हणणं की जोपर्यंत महिलांचा टक्का प्रसार माध्यमांच्या, आणि तो पण बघा कशी गंमत आहे बघा. सर म्हणाले मला खूप आनंद वाटला की ह्या कॉलेजमध्ये HOD जास्त महिला आहेत. आज समाजामध्ये जास्तीत जास्त कर्मचारी कोण दिसतात आपल्याला? मुंबईच्या लोकलमध्ये असतील, कुठल्याही ऑफिसेसमध्ये जा, कोण आहेत कर्मचारी? महिला आहेत. पण अधिकारी पुरुष. कुठल्या राजकीय पक्षात जा, कार्यकर्त्या महिला, नेते पुरुष. कुठल्या कंपनीत जा, कर्मचारी महिला, कामगार महिला, मालक पुरुष. माध्यमांमध्ये जा, पत्रकार वार्ताहर मुली आहेत, संपादक पुरुष. तर ह्याच्यामध्ये पुरुषांचा आणि महिलांचा दोष नाही, ह्या सगळ्या सोशल सिस्टीमचा आहे.
झालं ना. तानुबाई बिर्जे 1913 बोलतोय आपण. 1913ला त्या बाईची जर का इनिंग संपली आहे संपादक पदाची, तर आज मराठीमध्ये किती महिला संपादक आहेत ह्याचा आपण विचार नको का करायला? आणि कुठल्या प्रोग्रेसिव्ह पत्रकारितेबद्दल आपण बोलतो? ही सिस्टीम ऍट लार्ज लेवल, ऍट द सेम टाइम पर्सनल लेवलला सुद्धा खूप आपल्याला सतत विचार करत राहणं आणि ते डोक्यात ठेवून ती फाईट करत राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि नेमकं आपलं बॅटल कुठलं आहे हे निवडणं. नाहीतर कसं, हा ह्यांचं झालं बायका बायकांचं, अरे नाही बायका बायकांचं, ते काय बोलतायत ते ऐकून तर घ्या. तो पर्स्पेक्टिव्ह तो 50% आपण कव्हरच नाही करत आहोत असं मला वाटतं. आणि त्यामुळे 50% बातम्या येण्यासाठी महिलांची संख्या आणि महिलांचा अधिकारात ग्लास सिलिंग हे एवढं मोठं आहे, जे सगळीकडेच बोललं जातं. ग्लास सिलिंग खाली संख्या खूप आहे, मुली पत्रकार खूप आहेत, वार्ताहर मुली खूप आहेत, उपसंपादक मुली खूप आहेत. जोपर्यंत निर्णय प्रक्रियेमध्ये इंग्लिशमध्ये हा टक्का वाढलाय, कदाचित साऊथ मधल्या लँग्वेजेस मध्ये पण असेल, पण मराठीमध्ये अजूनही पत्रकारितेतल्या डिसिजन मेकिंग मध्ये बायकांचा टक्का हा 0.0.0 कितीतरी असेल. आणि तो जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत माध्यमातली ती ह्या विषयावर आपल्याला परिसंवाद घ्यावेच लागतील. अगदी कालचं उदाहरण देते आणि थांबते. काल रात्री 11 वाजता आमच्या न्यूजरूम मध्ये एक बातमी आली, तरी पाठवली एक बातमी. विभाग प्रमुख म्हणतात तिला घरी जाऊन भांडी घास, महिला कर्मचाऱ्याला. मी जर म्हटलं 11:15 काय तू बातमी पाठवली? तिने तक्रार दिली, महिला कर्मचाऱ्यांनी एक तक्रार दिली आहे विभाग प्रमुखांच्या विरोधामध्ये. तर तो म्हणे हा मग त्यात काय म्हणे छोटसच आहे ना. अरे महिला कर्मचाऱ्याला म्हणतात घरी जाऊन भांडी घास, हे तुला छोटस कसं काय वाटतं? तर गंभीर आहे ना हा मुद्दा. तर हे सगळे इश्यू येण्यासाठी तिथे आपलं रिप्रेझेंटेशन असणं खूप गरजेचं आहे. मॅडम जसं म्हणाल्या आयटम सॉन्ग, हा मला आठवतं वर्धापूरकर सर 20 वर्ष झाली असतील त्याला. राखी सावंत तेव्हा खूप एकदम तुफान होती प्रशांत, सगळीकडे राखी सावंतचे कार्यक्रम चालू होते आणि वादाचा मुद्दा पण व्हायचा कुठे कुठे. तर नाशिकमध्ये त्यांचा कार्यक्रम होता आणि परमिशन नाकारली होती पोलिसांनी आणि त्याच्यामुळे बातमी करायची होती. तर माझ्या बरोबर इंडियन एक्सप्रेसची वार्ताहर होती माझ्यासोबत अनुराधा नागराज. सो शी वॉज वेटिंग फॉर मच मोर टाइम, शी वॉज नॉट फाइलिंग हर कॉपी. She said after some time, Dipti, I'm not comfortable with this word item girl. What should I say? की मला राखी सावंतला बातमीमध्ये आयटम गर्ल नाही बोलायचंय. मग मराठीने शोधलं का दुसरं नाव, शब्द शोधला का 20 वर्षात? आयटम गर्लला काय दुसरा शब्द आहे? काय बोलणार आपण? सेक्स वर्कर शोधला का पत्रकारांनी आपण दुसरं नाव, दुसरा शब्द मराठीत? नाही ना. हा सगळा पर्स्पेक्टिव्हचा खेळ आहे असं मला वाटतं. आणि म्हणून प्रशांतचं चॅनलचं जे नाव आहे ते मेन स्ट्रीम होण्याची खूप गरज आहे, की तिथे बाई पण आहे आणि तिथे माणूस पण आहे. आणि तुम्हाला आज मल्टी काय टास्किंग पाहिजे ना, मग बायकांची संख्या वाढणं हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे, कारण त्या मल्टी टास्किंग करतील, त्या बाई म्हणून सुद्धा विचार करतील आणि त्या माणूस म्हणून सुद्धा विचार करतील. त्याच्यामुळे तुमच्या फायद्याचं आहे. बायकांना नोकरीवरती घ्या, बायकांना नोकरीवरती ठेवा आणि त्या कशा टिकतील याची तुम्ही काळजी घ्या, ना की त्यांनी त्या तर घेतातच काळजी. तर हे जेव्हा माइंडसेट मधला आणि पॉलिसी लेवलचा बदल होईल तेव्हाच अर्ध्या समाजाचं रिपोर्टिंग होईल असं मला वाटतं. आजही अर्धा समाज हा अंडर रिपोर्टेड आहे. थँक्यू.